तुम्ही एखाद्या गावात राहताय आणि त्या ठिकाणी राहूनच तुम्ही एखादा व्यवसाय करू इच्छित असाल, तर आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला 15 असे नवीन व्यवसाय सांगणार आहोत, की जे जर तुम्ही 2024 मध्ये जर सुरू केले, तर तुम्ही भरपूर पैसे कमवू शकता. हे सगळेच्या सगळे बिझनेस 12ही महिने चालणारे आहेत. यामध्ये भरपूर बिझनेस असे आहेत, की जे महिला असू द्या किंवा एखादी गरीब व्यक्ती, विद्यार्थी असू द्या किंवा एखादा अडाणी व्यक्ती जरी असेल आणि त्यालाही हा व्यवसाय करायची इच्छा जर असेल, त्याकडे कदाचित कमी भांडवल जरी असलं, त्याकडे 2,000, 5,000, 10,000 किंवा लाख रुपये कितीही कमी भांडवल जरी असलं, तरी तो देखील लाखो रुपये कमवू शकतो. तुमच्याकडे असणारे कितीही कमी रक्कम लावून तुम्ही या 15 पैकी एक जरी व्यवसाय केला, तरी तुमचं हे जीवन धन्य होऊन जाणार आहे. व्हिडिओमध्ये सांगितले गेलेले 15ही व्यवसाय हे अगदी अभ्यासपूर्वक एक से बढ़कर एक बिझनेस आम्ही तुमच्यासाठी आणलेले आहेत. त्यामुळे हा व्हिडिओ जर शेवटपर्यंत तुम्ही जर बघितला, तर तुम्हाला यामधला एखादा तरी व्यवसाय असा आवडेल, की तुम्ही तो करू सुद्धा शकता. तुम्हाला नवीन आयडिया देखील याच्यामधनं सुचू शकतात. त्यामुळे व्हिडिओ लक्षपूर्वक शेवटपर्यंत पाहत राहा. चॅनलला नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा. गावात अतिशय कमी भांडवलात सुरू करता येणारे आणि 12ही महिने चालू असणारे 15 व्यवसायाविषयी आज माहिती घेतोय. जे जर 2024 मध्ये तुम्ही सुरू केले, तर तुम्ही नक्कीच फायद्यात राहाल. पहिला व्यवसाय पेन तयार करण्याचा व्यवसाय. आता पेन ही अशी गोष्ट आहे, की जी प्रत्येक घरामध्ये तर लागतेच. या व्यतिरिक्त ती कुठल्याही सरकारी कार्यालयात किंवा ज्या व्यक्तीला लिहिता वाचता येते, त्याला ह्या गोष्टीची गरज नेहमी पडत असते. मग आता पेनचा व्यवसाय हा इतका उत्कृष्ट आहे, की ज्याची गरज ही नेहमी पडते. आता तुम्ही म्हणाल पेनचा व्यवसाय करायचा म्हटला तर त्याला भरपूर मोठ्या-मोठ्या मशिनरीज लागतील आणि मग त्या मशिनरी कुठून आणायच्या? जर आणायच्या ठरल्या तर त्याला भांडवल देखील मोठं लागू शकतं. तर तसं काहीच नाहीये. अगदी 5 ते 10,000 रुपयाच्या किमतीमध्ये सेमी ऑटोमॅटिक मशीन्स आज मार्केटमध्ये उपलब्ध आहेत. जे तुम्ही तुमच्या हाताने चालवू शकता आणि जो व्यवसाय सुरू करण्यासाठी मात्र 2 ते 3,000 रुपयाचं रॉ मटेरियल तुम्हाला लागणार आहे. आणि त्यामध्ये अगदी नफा जर बघितलं गेलं तर 50% पर्यंत नफा आहे. हा व्यवसाय जर व्यवस्थित सुरू जर तुम्ही केला आणि जर याची विक्री करायचा जर प्रश्न निर्माण झाला, तर विक्री करण्यासाठी देखील फार लांब जायची गरज नाही. तुमच्या गावातच प्रत्येक स्टोअरवर याची मागणी त्या ठिकाणी असते. यामध्ये तुम्ही नुसते हे पेन विकू शकत नाही, तर तुमचा ब्रँड देखील याच्यामध्ये तयार करू शकता आणि अगदी मोठ्या स्तरावर देखील याची विक्री करू शकता. अतिशय डिमांड असणारा हा अगदी फायदेशीर व्यवसाय होऊन जाणार आहे. आता हा पहिला व्यवसाय असा होता, की ज्याच्यात 10-15,000 रुपयाची गुंतवणूक तुम्हाला लागत होती. पण आता दुसरा व्यवसाय असा आहे, की ज्याला ₹1 ची गुंतवणूक सुद्धा नाही. तर तो म्हणजे ट्युशन सेंटरचा व्यवसाय. ट्युशन सेंटर म्हणजे शिकवणी घेणे. आता तुम्ही कुठल्याही ठिकाणी राहत असू द्या. तुम्ही खेड्यात राहत असू द्या किंवा सिटीमध्ये किंवा कुठल्याही ठिकाणी राहत असू द्या. तुम्ही अशा ठिकाणी राहत असू द्या, की जिथे लोकं राहतात. तर त्या ठिकाणी अनेक विद्यार्थी असतात, शिकणारी मुलं असतात. तर त्या लोकांना शिकवणीची गरज पडत असते. ह्या व्यवसायाची खासियत अशी आहे, की ज्या लोकांना घरामधनंच व्यवसाय करायचा आहे, घरातून बाहेर पडायचं नाही, तर ते देखील घरच्या घरी होम ट्युशनचा व्यवसाय करू शकतात. किंवा जी लोकं अशी आहेत, की जी कुठल्यातरी कॉलेजच्या, शाळेच्या आसपास राहतात, तर ते तर अगदी मोठ्या प्रमाणावर, मोठ्या स्तरावर या व्यवसायाच्या मधून पैसे देखील कमवू शकता. तुम्ही कोणत्या ठिकाणी राहत आहेत, कोणत्या वर्गातल्या मुलांची शिकवणी तुम्ही घेत आहात, कुठली कला त्यांना शिकवत आहात, यानुसार तुम्ही तुमच्या शिकवणीची रक्कम ठरवू शकता आणि चांगल्या प्रमाणात याच्यामधनं पैसे कमवू शकता. हा व्यवसाय सुरू करण्यासाठी सुरुवातीला तुम्हाला कुठल्याही भांडवलाची म्हणजे अगदी ₹1,000-500 छोट्याशा भांडवलामधून तुम्ही ह्या व्यवसायाची सुरुवात सहजपणे करू शकता आणि पुढे चालून तुम्ही ऑनलाईन कोर्सेससुद्धा यामध्ये घेऊन ते कोर्सेससुद्धा विकू शकता. सोशल मीडियाच्या माध्यमातून देखील मोठ्या प्रमाणावर याच्यामधून तुम्ही कमाई करू शकता. आता शिकवणीचा व्यवसाय सुरू करायचा म्हटला तर तुम्ही त्यासाठी काहीतरी शिक्षण तुमचं झालेलं अपेक्षित आहे. तुम्हाला चांगलं शिकवता येणं गरजेचं आहे. यासाठी तुम्ही क्वालिफाईड असणं देखील गरजेचं आहे. आता तुम्ही म्हणाल आमचं काही एवढं शिक्षण झालेलं नाही, तर तुमच्यासाठी आहे तिसरा व्यवसाय ज्याला देखील फारसं भांडवल लागत नाही. घरातूनच सुरू करू शकता असा व्यवसाय तो म्हणजे टिफिन सर्व्हिस. आता आजच्या युगात बहुतेक लोकांना अभ्यासासाठी किंवा कामासाठी घरापासून दूर जावं लागतं. बऱ्याच वेळा घरापासून दूर राहावं लागतं. अशा परिस्थितीत बरेचसे लोकं अगदी लोकांच्या घरी शिजलेलं म्हणजे अगदी घरगुती पद्धतीत बनलेलं जेवण त्या ठिकाणी खाणं पसंत करतात. मग अशा लोकांना तुम्ही घरबसल्या अन्न पुरवण्यासाठी टिफिन सेवेचा व्यवसाय हा एक उत्तम पर्याय आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जो हा व्यवसाय सतत चालणार आहे. हा व्यवसाय तुम्ही अगदी कमी खर्च म्हणजे ₹0 खर्चात घरबसल्या सुरू करू शकता आणि हा व्यवसाय तुम्ही मोठा देखील करू शकता. या व्यवसायासाठी तुम्हाला जेवण बनवणं किंवा जेवण बनवणारी व्यक्ती तुमच्या घरात असणं गरजेचं आहे. हा व्यवसाय महिलांसाठी सुद्धा चांगला आहे किंवा पुरुष आणि महिला एकत्र होऊन देखील हा व्यवसाय मोठ्या प्रमाणात
करू शकता. हा व्यवसाय मोठा करण्यासाठी तुम्ही 10 ते 15,000 रुपये हा जर खर्च जर त्या ठिकाणी केला, तर चांगल्या प्रमाणावर मोठ्या प्रमाणावर देखील सुरुवात करता येऊ शकते आणि याचा नफा जवळपास 50 ते 60% पर्यंत राहत असतो. आता चौथा व्यवसाय जो महिलांशी निगडीत आहे, पण ज्याची जी काही विक्री आहे किंवा याचं जे काही घेण्याचं प्रमाण आहे ते मोठ्या प्रमाणावर आहे, ते म्हणजे ब्युटी पार्लरचा व्यवसाय. सध्या महिला सुंदर दिसण्यासाठी ब्युटी पार्लरचा वापर करतात. ऋतू कोणताही असो, सण कुठलाही असो, कुठलाही कार्यक्रम असो, महिला नेहमी स्वतःची शोभा वाढवण्यासाठी ब्युटी पार्लरमध्ये जात असतात. ब्युटी पार्लर सुरू करण्यासाठी तुम्हाला कोणत्याही पात्रतेची गरज नाही. हा व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्हाला ब्युटी पार्लरशी संबंधित काम चांगल्या पद्धतीनं करता येणं गरजेचं असतं. छोटा-मोठा एखादा 8-15 दिवसाचा कोर्स देखील तुम्ही करू शकता किंवा सर्टिफिकेशन 6 महिन्याचा कोर्स देखील करू शकता आणि छोट्या स्तरावर अगदी घरातून छोट्या लेव्हलवर देखील हे काम सुरू करून अगदी मोठ्या प्रमाणावर तुम्ही याच्यामधनं पैसे कमवू शकता. फक्त याच्यासाठी सुरुवातीला तुम्हाला 10,000 ते 20,000 रुपयाचा खर्च करावा लागेल आणि हळू-हळू व्यवसाय सुरू झाला तर तुम्ही अगदी दिवसाला 1,000-2,000 रुपये सहजपणे कमवू देखील शकता. आता पुढचा व्यवसाय जो माणसाच्या आहाराशी निगडीत आहे, जो दररोज 2 टाईम या गोष्टीची माणसाला गरज पडते, तर ते म्हणजे भाजी विक्रीचा व्यवसाय. आता भाजीपाला ही रोजची गरज आहे. भाज्या आपण नेहमी जेवणात वापरतो. हा व्यवसाय 12 महिने चालणारा व्यवसाय आहे. तुम्ही या व्यवसायाची सुरुवात अतिशय कमी म्हणजे 100-200 रुपयाच्या गुंतवणुकीतून देखील सुरुवात करू शकता. याच्यासाठी तुमच्याकडे एक छोटीशी गाडी किंबहुना सायकल देखील जरी असली, तरी देखील या व्यवसायाची सुरुवात तुम्ही कॉलनीमध्ये जाऊन सुरुवात करू शकता. अगदी यासाठी तुम्हाला जागेची देखील गरज नाही आहे, कोणाला भाडं देण्याची देखील गरज नाही. तुमचा जसा-जसा नफा वाढत जाईल, जसे-जसे कस्टमर त्या ठिकाणी वाढत जाईल, तसं-तसं या तुम्ही मोठ्या प्रमाणावर याची सुरुवात करू शकता. हा व्यवसाय घेण्यासाठी कुठल्याही परवान्याची किंवा कुठल्याही शिक्षणाची देखील गरज नाही. अतिशय कमी खर्चात सुरू होणारा हा व्यवसाय तुम्हाला 30% ते 50% नफा मिळवून देऊ शकतो. पुढचा व्यवसाय जो माणसाच्या मूलभूत गरजांच्या संबंधित आहे तो म्हणजे कपडे विक्रीचा व्यवसाय. कपडे ही माणसाची मूलभूत गरज आहे. सण आला की आपण कपडे घेतो. कोणाला भेटवस्तू म्हणून देखील कपडे आपण देत असतो. वेगवेगळ्या ऋतूंमध्ये वेगवेगळ्या कपड्यांची आपल्याला गरज भासत असते. त्यामुळे वर्षातून 10 ते 15 वेळा कुठल्याही सामान्य माणसाच्या घरात कपडे खरेदी केले जात असतात. त्यामुळेच तुम्ही गावात असू द्या किंवा सिटीत असू द्या, हा व्यवसाय नेहमी चालणार आहे. कपड्यामध्ये अगदी 30% पासून 70% पर्यंत मार्जिन असतं. त्यामुळे हा नक्कीच छोट्या स्तरावर म्हणजे घरातून देखील हा व्यवसाय तुम्ही सुरू करू शकता. मोबाईलच्या माध्यमातून, सोशल मीडियाच्या माध्यमातून विशिष्ट प्रकारे एक मार्केटिंग जर केली, तर अगदी घर बसल्या ऑनलाईन ऑर्डर देखील तुम्ही याच्यामध्ये घेऊ शकता. आता पुढचा जो व्यवसाय आहे, तो माणसाच्या आरोग्याच्या संबंधित आहे. थोडीशी इन्व्हेस्टमेंट याच्यामध्ये जास्त लागते, पण याच्यामध्ये सबस्क्रिप्शन मॉडेल आहे. म्हणजे एक मेंबरशिप फी आपण याच्यामध्ये आकारतो. एकदा व्यक्तीकडून आपण 12 महिन्याची जी काय रक्कम आहे, ती एकदाच घेत असल्यामुळे हा व्यवसाय भरपूर चांगला आहे. तर तो म्हणजे जिम किंवा फिटनेस सेंटरचा व्यवसाय. आजच्या काळात माणसं ताणतणाव भरपूर वाढला त्यामुळे रक्तदाब, हृदयाच्या समस्या, कोलेस्टेरॉल, लठ्ठपणा हे आजकालचे गंभीर आजार आहेत. मग आपली जीवनशैली आणि आरोग्य उत्तम राखण्यासाठी आज प्रत्येक व्यक्तीला जिममध्ये जावं लागतं. त्यामुळे हा व्यवसाय आज 12 महिने चालणार आहे. त्याबरोबरच ज्यांना बॉडी बिल्डअप करायचे आहेत अशी लोकं देखील यामध्ये जिमकडे आकर्षित होत असतात. हा व्यवसाय कायम चालू शकतो. फक्त याच्यासाठी सुरुवातीला लागणारी गुंतवणूक 10 ते 12 लाख रुपयाची गुंतवणूक तुम्हाला याच्यामध्ये करावं लागू शकते. कदाचित यासाठी तुम्हाला परवाना देखील घ्यावा लागू शकतो. पण हा व्यवसाय एकदा चालू केला तर हा नेहमी चालणारा व्यवसाय आहे. या व्यतिरिक्त जर दुकानांवर आधारित बिझनेस जर म्हटलं तर रेडीमेड नमकीन आणि स्नॅक्सचं शॉप तुम्ही त्या ठिकाणी उघडू शकता. ज्यामध्ये वेफर्स किंवा जे इतर जे पॅकेड स्नॅक्स जे असतात तर ते त्यांची विक्री देखील करू शकता किंवा त्याचं मॅन्युफॅक्चरिंग जर तुम्ही करू शकला तर 40 ते 50% नफा या स्नॅक्समध्ये मिळतो. ज्याची मशिनरी 30 ते 40,000 रुपयात अशी मशिनरी भेटते की ज्याच्यामधनं तुम्ही 200 प्रकारचे आयटम्स स्नॅक्सचे बनवू देखील शकता. या व्यतिरिक्त डेअरीचा व्यवसाय आहे, जोही 12 महिने व्यवसाय चालणार आहे. ज्यामध्ये तुम्ही दूध, तूप, पनीर, चीज या गोष्टी बनवून विकू शकता की या व्यतिरिक्त मिठाई, बिस्किटे, कोल्ड्रिंक्स या देखील वस्तू तुम्ही ठेवू शकता. यामध्ये तुम्ही स्वतःचं प्रोडक्शन युनिट तयार करू शकता किंवा दुसऱ्याचं कमिशन बेसिसवर देखील विक्री करू शकता. फ्रँचायझी देखील तुम्ही याच्यामध्ये घेऊ शकता. या व्यतिरिक्त सोडा चा जो काही व्यवसाय आहे, सोडा शॉपचा व्यवसाय, आता हा देखील एक हंगामी व्यवसाय आहे. विविध प्रकारचे सोडा, फ्लेवर्ड सोडाचे शॉप्स तुम्ही बघितले असतील. एक छोटंसं मशीन त्याला घ्यायचं आहे आणि ज्यामधनं विविध फ्लेवरचे सोडा तयार होतात. ज्यामध्ये तुम्ही दिवसाला अगदी 3 ते 4,000 रुपये देखील हा व्यवसाय सीझनमध्ये तुम्हाला देऊ शकतो. या सोडासाठी तुम्हाला फाउंटन मशीन, कप, मिनरल वॉटर असे कच्चा माल त्याच्यामध्ये लागतो आणि छोटासा एक दुकान जरी असलं तर यामध्ये पॉईंटला जर असेल तर चांगल्या प्रमाणात याच्यामधनं हे होऊ शकतं. या व्यतिरिक्त फोटोग्राफीचा व्यवसाय आहे. फोटोग्राफीची लोकांना आज भरपूर आवड निर्माण झालेली आहे.
प्रत्येक कार्यक्रमासाठी लोक आज मी तिला फोटो काढत असतात किंवा व्हिडिओ त्या ठिकाणी तयार करत असतात. तर यामध्ये देखील इन्व्हेस्टमेंट थोडीशी जास्त आहे, पण याची डिमांड भरपूर आहे. त्यामुळे नक्कीच हा देखील व्यवसाय गावात असो किंवा सिटीमध्ये 12ही महिने चालणारा व्यवसाय हा होऊ शकतो. यानंतर तुम्ही मोबाईल ॲक्सेसरी किंवा च्या संदर्भात काही व्यवसाय करू शकता. जसं मोबाईल कव्हर, टेम्पर्ड ग्लास, हेडफोन्स किंवा ज्या नॉन इलेक्ट्रिक ॲक्सेसरी ज्या आहेत, तर त्या ॲक्सेसरीचा व्यवसाय देखील तुम्ही करू शकता. ज्यामध्ये फारशी याच्यामध्ये गुंतवणूक लागणार नाही. 5-10 हजार रुपयाच्या गुंतवणुकीमध्ये तुम्ही टेम्पर्ड ग्लास असेल, गोरिल्ला ग्लास किंवा जे काही कव्हर्स असतील, असे जे काही नॉन इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स जे मोबाईलला लागतात, तर त्यांचा व्यवसाय तुम्ही अतिशय कमी याच्यात चालू करू शकता. आणि प्रत्येक मोबाईल धारक या गोष्टीची वापर नेहमी करत असतो. तर हे होते असे काही व्यवसाय जे 2024मध्ये जर सुरू केले तर नक्कीच त्यामध्ये तुम्ही लाखोंचा नफा कमवू शकता. यामध्ये कुठलीच शिक्षणाची अट नाही. तर यापैकी कोणता व्यवसाय तुम्हाला आवडला कमेंटच्या माध्यमातून कळवा. चॅनलला जर नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा.